समोर अयान स्टार्सचा संघ, मिजी महाडेश्वर यांचा संघ, स्वतः संघ मालक. पुढचा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत बॉल निघून जाईल अलॉंग विथ द कार्पेट. पुढचा बॉल ओ यावेळेला बॅटची कडा, हा देखील बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. कबरती टीमची 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर चेनवनकर गतवर्षी थोडेसे अपयशी ठरले होते. मागील मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं की माझा परफॉर्मन्स थोडा कमी राहिला होता गतवर्षी आणि या वर्षी मात्र मी मैदानामध्ये आलोय. 100 षटकारांची तिकडी पूर्ण केली. यावेळेला महेश चेनवनकर, उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त मध्ये आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय. महेश सातत्याने गौरांगला, कारण त्याला देखील ठाऊक आहे गौरांगची देखील बॅट बोलली आहे. हो हो, काय फटका खेळलाय पहा. अगदी 3 स्टंप दाखवून हा षटकार ठोकलाय महेश चेनवनकर यांनी. आसमानी टोला, गगनचुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 360 डिग्री अँगलच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स. ही क्षणचित्रे टिपत असताना पाहायला मिळत आहेत. हो, फेकून दिलाय बॉलला पाठवलाय आरपार सी बॅट मधून षटकार. हा बुमरू होऊ शकतो, कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतो. पळचा चित्त आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रबाडाने बॉल हाताळला आणि त्यावर मात्र आक्रमण केले महेश चेनवनकर यांनी. 14 बॉल मध्ये 25 धावांवर फलंदाजी करतोय. धावा झाल्या धावफलकावरती 73. 73 ऑन बोर्ड. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली मॅच रंगते. बुमरोने ठोकलेला षटकार. बॅटच्या मागे देखील आपण पाहतोय बुमरो हे नाव कोरलंय. ओ यावेळेला आणखीन एक बॉल जाईल सीमा. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळले आहेत. नाव आहे परळचा चिता, म्हणजेच महेश चेनवनकर आणि त्याच्याच बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. 5 ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 79 आणि 3 गडी माघारी परतलेत. तब्बल जर आपण पाहिलं तर प्रणित माधव यांनी या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली, तदनंतर मात्र बॉल शफल झालेत. उडवलाय बॉल निघून जा. हे बुमरो. आणखीन एक षटकार त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळतोय. बुमरोची बॅट बोलली आहे. बॅट मधून धावा येत आहेत. 85 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. परळचा चिता आज मात्र हिरो ठरतोय.